ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. अनौपचारिक गप्पांदरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांचं मोठं विधान. उदय सामंत, तटकरे आणि गोगावलेंची चर्चा. लवकरच निर्णय घेणार अजित पवारांची माहिती. अजित पवारांकडनं एक पाऊल पुढे जाताना दिसत असेल तर आमची 2 पावलं पुढे असतील. आम्हालाही वादविवाद करण्याची हौस नाही. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. पुढे जमीन व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता. अधिकाऱ्यांनी त्यावेळी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान अजितदादांचं वक्तव्य. अजित पवारांच्या पुत्रानं गुन्हा केलाय. अजित पवारांनी आता रंगसफेदी करू नये. पुण्यातील जमीन प्रकरणावरनं संजय राऊतांची टीका. तर फडणवीसांनी दिल्लीत येऊ नये म्हणून शहांकडनं शिंदेंना ताकद, राऊतांचा दावा. उपमुख्यमंत्री शिंदेंची आमदारांशी 1 to 1 चर्चा. विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही याबाबत चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेला कामातून उत्तर देण्याच्याही सूचना. सूत्रांची माहिती. महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र येण्याचं ठरलं, मात्र जागा वाटपात अडचणी. जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण. महापौर कुणाचा आणि इतर पदांबाबत काय, याबाबत महायुतीत तिढा कायम. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीत बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 130 ते 140 जागा लढवण्यावरती ठाम. शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार. सूत्रांची माहिती. कल्याण डोंबिवलीत भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्यात. शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या मागणीला विरोध होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. पुणे महापालिकेसाठी आमच्याकडे 165 उमेदवार तयार. आमचं राजकारण पुणेकरांच्या हिताचं असेल. तरुण चेहऱ्यांना संधी देणार. धंगेकरांची माहिती. पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचा जम्बो प्लान. मुख्यमंत्री सोमवारी 3000 कोटींच्या कामाचा शुभारंभ करणार. स्थायी समितीकडनं जवळपास 390 कोटींच्या कामाला मंजुरी. लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्यांबाबत राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. विधिमंडळात चर्चेचा ठोस कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुंबईतून दिवसाला 4 ते 5 मुली बेपत्ता. 10 महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे नोंद. तर विषय गंभीर, मात्र उपाययोजना सुरू. 90% जास्त बेपत्ता मुलं सापडतात. योगेश कदम यांची माहिती. बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांच्या PhD साठीच्या प्रवेशावर मर्यादा घालणार. किती विद्यार्थ्यांना मेरिटवर प्रवेश द्यायचा यावरती मर्यादा घालणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती. वरतारासारखं ठाण्यात सूर्यतारा करण्याचं ठरवलंय. लवकरच मार्ग निघेल. गणेश नाईकांचं विधान. मंत्री सभागृहात येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा. सुधीर मुनगंटीवारांचं विधान. तर मुनगंटीवारांना मंत्रिपद न मिळाल्याची मनात खतखत. भाजप आमदार आशिष देशमुख यांची टीका. हैदराबादच्या राजमुंद्रीवरनं दुसऱ्या कंटेनरमधून आणखी 350 झाडं नाशिकमध्ये. 15,000 झाडं सोमवारी शहरातील विविध भागात लावली जाणार. मात्र तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध कायम. ठाण्यात पुन्हा 4 दिवस 50% पाणी कपात. जलवाहिनी दुरुस्तीचं काम होणार. ठाण्यासह कळवा आणि मुंब्र्यात काही ठिकाणी पाणी टंचाईची शक्यता. उद्या मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक.
राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला. 11 शहरांचं तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली, तर पुण्याचं तापमान 7 अंश सेल्सिअसवर. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण कायम. रुपयाचा नवा नीचांक. भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 90.56 वर. सोन्याच्या दरात 1,700 रुपयांची, तर चांदीच्या दरात 8,000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,35,545 रुपये तोळा, तर चांदी 1,93,000वर. अवकाशात आज आणि उद्या प्रकाशाची आतषबाजी होणार. उल्कावर्षाव पाहता येणार. विश्वभारती केंद्राची माहिती. खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी. भारत रशियाकडनं तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावलं. अमेरिकेकडून आता भारतावर एकूण 50% टॅरिफ. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.